आता रात्री आपण आता मेला मेल्याने माणसं आहेत ते मांजर असले की मोठे आणि ते असं तसले त्यांचे पंजाब नाकावले त्याच्यात ते माणूस उचलून चढली त्या जागेवर. मित्रांनो, आज आपण बोरी सावरगाव या गावाला चाललेलो आहोत. देशमुखांची सर्वसंपन्न पद्धतीची गडी. काय म्हणले? खंडोबाच आहे. ही गडी 4 बुरुजांची असून संपूर्ण गडीला दगडाची एकदम जबरदस्त पद्धतीची तटबंदी आपल्याला पाहायला मिळते. त्यासोबतच गडीला चिटकून अशा पद्धतीचा एक वाडा आपल्याला पाहायला मिळाला. असे 2-3 वाडे आपल्याला गडीला शेजारी शेजारी पाहायला मिळतात. मित्रांनो, पाहू शकता एकदम जबरदस्त आणि मोठ्या पद्धतीचं हे आपल्याला गडीचा बुरुज पाहायला मिळतोय, जो की दगडी आहे. ही गडीची पाठीमागली साईट आहे आणि देशमुख सरांनी आपल्याला या ठिकाणी बरीच मदत केलेली आहे माहितीसाठी. तर आता आपण वरती जाणार आहोत, जे की मार्ग आहे त्या साईडनं. जर आपण या बोगद्याला पाहिलं तर हे खूप खतरनाक आहे. जर आतमध्ये जर आपण गेलात, थोडं हालचाल झाल्याच्या नंतर हे जर पडलं तर माणसाचं काय हाल होतील हे विचार करायसारखं आहे. मेन म्हणजे इथून एंट्री करायच्या अगोदर. पण आता हे पडलंय सगळं. शिवाजी महाराजांच्या काळातले का? झाडामुळे सगळं पडलंय ना. सगळं मातीच आहे ना. अगोदर शिवजयंती या ठिकाणी साजरा करायचे का गडीवर आपल्या? अच्छा. कसलं भारी वाटायला लागले ना या ठिकाणी. मातीमध्ये सगळं बांधलंय. लहानपणी या ठिकाणी खूप खेळायला वगैरे आला असता तुम्ही? आता सध्या कोणी येत नाही या ठिकाणी. दगडाची रचना, कमानकृती. मित्रांनो, पाहू शकता कशा पद्धतीचा सुंदर हा उपक्रम आहे. आणि आज आपण बोरी सावरगाव या गावामध्ये आलेलो आहोत, देशमुखांच्या गडीवर. बरोबर आहे सर? तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला उद मांजर बघायला भेटणार आहे आणि ते मेलेल्या माणसाला उचलून नेतात असं दादांचं म्हणणं आहे. आता त्या ठिकाणी आपल्याला काही तसं मी पाहिलेलं नाही याच्या अगोदर, पण ते हल्ला करते असं ते म्हणत आहेत. बरोबर आहे का? हल्ला करते ते आपल्यावर. बापरे. तर बघायला भेटते का? वरी आड वगैरे आहे का काही? मंदिर बिंदिर आहे का वरी काही? अच्छा, मंदिर वगैरे नाही. त्यांना कुलप वगैरे लावलेले आता दिसतात का आपल्याला? अच्छा. हा. तुम्ही आलेला त्याच्या अगोदर इथं कधीच नाही? अच्छा. खूप डेंजर आहे हे. डेंजर कार्यक्रम आहे सगळं. किती दिवसानंतर आलात तुम्ही या ठिकाणी? 3 वर्षाच्या नंतर आलात आज. क्या बात आहे. संपूर्ण जंगल परिसर आहे. त्याला बघा पलीकडच्या साईडला आपल्याला काय पाहायला मिळतं. तीन बुरुज दिसायले त्या ठिकाणी आपल्याला वरून. हा एक बुरुज, समोर एक आणि त्या ठिकाणी एक. इकडल्या साईडला एक आहे. 4 बुरुजांची गडी. गडीला संपूर्ण तटबंदी होती का? भिंत होती सगळीकडून. आणि हे जे आहेत ते शेतकरी होते. तुम्ही शेतकरी होतात समजा. काय म्हणलात तुम्ही मातीचं?
हे आपली माती आहे हां पाराने आपण फाकाने टाकणार बघा मातीचा हे दोन्ही पण बुरुजाची माती हा. तर पाहू शकता मित्रांनो, हा जो समोरचा बुरुज दिसतो तुम्हाला याच मातीची आणि याच बुरुजाची गोष्ट आहे. आणि ही पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर 7 ते 8 तास विरघळतही नाही, एवढी जबरदस्त माती आहे. तर नाही लोक जुन्या माणसांनी अशा पद्धतीच्याच मातीचा वापर बांधकामासाठी केलेला आहे. ती भिंती भिजू दे. आता हे जे दिसतं हे काय आहे? वार आहे अच्छा वाड आहे. कोणाचा आहे हा? हरिजन पंकज अच्छा त्यांचा आहे का? कोणी राहत नाही आता इथं? नाही येत जाते पता अच्छा शेड मारले का? भिंती पारापारी करायला हा ते आहे. आता पहिलं नाही राहिलं काहीच, सगळीकडे बांधकामच निघालेत. माती आणि विटामध्येच बांधलेली ही बी भिंत. विटामध्ये